जनार्दन नाकवा, दत्ता नाकवा तिन्ही बेस्ट ऑलराऊंडर आहेत, परंतु आज समुद्रात त्यांच्या बोटी आल्यामुळे पहिल्या सामन्याला ते उपस्थित नाही आहेत. तरी सुद्धा 12वा खेळाडू सुद्धा आम्हीच आहोत त्यांचे आज समालोचक आणि आलेले 12वा खेळाडू आहेत या ठिकाणी उपस्थित, त्यांचे प्रतिनिधी आलेले आहेत. त्यांचं सुद्धा खूप स्वागत, धन्यवाद. या ठिकाणी सामन्याला सुरुवात होते. त्यांच्या अपोजिट संघ आपण बघतोय कैलासवासी नामदेव हशा साखरकर पुरस्कृत साखरकर ब्रदर्स, विपुल पाटील आणि विघ्नेश कटोर ही जोडी मैदानात. विघ्नेश कटोर आणि विपुल पाटील यांची जोडी मैदानात. संघाचा कर्णधार स्वतः फ्रंटवर येऊन गोलंदाजीला सज्ज झाला. 40-40 प्रदीप स्पोर्ट साखर. पहिला चेंडू आउट ऑफ द लेग स्टंप. अंपायर सेज इट्स द वाईड डिलिव्हरी. एका वाईड अवांतर धावसंख्येने धावफलकाला आपण बघतोय सुरुवात झालेली आहे. धावसंख्यावर धावसंख्या आहे ती 1 धाव. पहिला चेंडू थोडासा दिशाहीन गोलंदाजी करतायत गोलंदाज अजय चौलकर. संघाचा कर्णधार गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होतील विपुल पाटील साठी. यावेळेला चांगल्या पद्धतीचा चेंडू समोरून चेंडूला कट केलाय. सरळ यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. निर्धाव चेंडूची सांगता. पहिला चेंडू खराब टाकल्यानंतर तदनंतर केलेला कमबॅक सर अजय चौलकर. पुन्हा एकदा मोठा फटका. मिस टायमिंग. क्षेत्ररक्षक आशांक खत्री. आशांक साखरकर म्हणजे आमच्या थलगावचा खत्री. आणि नक्कीच तो जर फिल्डिंगला असला ना सर तर बॅटर सुद्धा आपला श्वास सोडतायत, जीव सोडतायत की झेल तो पकडेल. आणि हा कॉन्फिडन्स आहे डीजेला संधी. पहिल्या चेंडूवर हादराव. लक्षात ठेवा साखरकर ब्रदर्स, जर आपला खेळाडूला उशीर झाला आणि जर पंचांनी बाद दिला तर मात्र ती जबाबदारी आपली असेल एवढं लक्षात ठेवायचं. आपण मग अशी सूचना दिलेल्या आहेत, प्रत्येकाला वेगळी सूचना द्यायची गरज नाहीये, लक्षात ठेवायचं आहे. कर्णधार 30 सर्कलच्या बाहेर बॅटर जाण्याच्या आधी आपण 30 सर्कलच्या आतमध्ये आतमध्ये यायचंय. ग्राउंड मध्ये एंट्री करायची आहे. याच्या नंतरचा सामना सँडी वॉटर स्पोर्ट्स आणि साईबाबा बोर्डनी या टी शर्ट घ्यायला या सर्व संघ. नाही, टायमिंग पंचांनी लावलेला, पंचांवर ते पूर्ण अधिकार दिलेले आहेत. उलटा चेंडू आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न. चेंडू वन बाउंस सीमा रेषा पार. रिकी बेंडेच्या बॅटमधून आलेला हा चौकार. पाहतोय कैलासवासी नामदेव हशा साखरकर. म्हणजे विकास भाऊ, मी लहान असताना जेव्हा स्पर्धा बंदरावरती व्हायच्या तेव्हा दादा, हेच नामदेव दादा, कुठल्याही स्पर्धा असू द्या सागरी गणेश मंदिरापासून बंदरपाडापर्यंत स्पर्धेसाठी उपस्थित असायचे. आणि त्यांच्याच नावाने आपण पाहतोय कैलासवासी नामदेव हशा साखरकर पुरस्कृत साखरकर ब्रदर्स. आणि त्याच संघामध्ये फलंदाजी करतोय रिकी बेंडे. लगातारच्या 2 चेंडूवरती 2 चौकार. डीजे चेंडूवर डॉट आल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर विकेट्स गेली होती. तदनंतर मात्र या ठिकाणी चांगलं कमबॅक केलेलं आहे ते रिकी बेंडेने. आपल्या संघासाठी 2 चौकार आपल्या संघासाठी प्राप्त केलेले आहेत. अतिशय चांगला या ठिकाणी कट करण्याचा प्रयत्न. चेंडू थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय. 1 धाव मात्र मिळणार आहे. धावसंख्येत 1 ची वाढ झालेली आहे आणि धावसंख्या झालेली आहे ती 10 धावा. 10 रन्स ऑन द स्कोर बुक. चला, साईबाबा बोर्डनी आपल्या संघाचा सुद्धा प्रतिनिधी किंवा कर्णधार या आणि टी शर्ट्स घेऊन जायचे आहेत आपले, कारण याच्या नंतरचा सामना आपला आहे. आणि 5 षटकं झाल्यानंतर नाणेफेक सुद्धा केली जाईल. साईकला आपण बॅटर आता पाहतोय विघ्नेश कटोर. इन फॉर्म फलंदाज. यावर्षी काय हंगामामध्ये गाजवलाय या बॅटरने. आता मात्र कोलिवूड धमाका या स्पर्धेमध्ये कशा प्रकारे फलंदाजी करेल, कारण का या पहिल्या सीझन मध्ये स्टेट ड्राईव्ह लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर 1 बाउंस चौकार.
धावसंख्या 4 निवाड धावसंख्या पुढे सरकली, धावसंख्या वधारली आहे. धावसंख्या झाली ती एका षटकाच्या समाप्तीनंतर 1/14. आमचे गुणलेखक शुभम कैलास कानमोरे सर मला सांगतायत 14 धावा धावफलकावरती, 1 विकेट गेलाय आणि या मॅच मध्ये 2 चेंडू डॉट टाकलेत गोलंदाज अजय चौलकर. एक चांगली गोलंदाजीची क्रिमया त्याच्या माध्यमातून आपण पाहिलीत. थल एंड कडून गोलंदाजी करत असताना आता वर्सुली एंड कडून गोलंदाजीसाठी येत आहेत गोलंदाज आशांक साखरकर खत्री. आपल्या नावाप्रमाणे चांगली गोलंदाजी करतायत. अलिबाग प्रीमियर लीग पहिल्या पर्वामध्ये आपण पाहिलं होतं 14 धावा धावफलकावरती नक्कीच लगावल्या गेल्यात. अलिबाग प्रीमियर लीग मध्ये सर पहिला गोलंदाज ठरला होता आशांक साखरकर आणि आता वर्सुलेंड कडून गोलंदाजी करेल. आपण पाहतोय प्रदीप स्पोर्ट्स साखर संघाकडून नेतृत्व करत असताना विरुद्ध कैलासवासी नामदेव हर्षा साखरकर पुरस्कृत साखरकर ब्रदर्स या टीम मध्ये फलंदाजी करत असताना पाहतोय रिकी बेंडे. ऑक्शन जेव्हा चालू होतं ना तेव्हा जोपर्यंत आशांक साखरकरचं नाव ऑक्शनला येत नव्हतं तेव्हा तो गन वॉटर स्पोर्ट्स या संघाचा अविभाज्य म्हणजे त्यांच्या टेबलवर बसला होता. परंतु नाव जसं प्रदीप स्पोर्ट्सनी त्याला आपल्या संघात घेतलं लगेच त्याने पार्टी बदलली आणि तो गेला त्या ठिकाणी प्रदीप स्पोर्ट्सच्या खेळण्यामध्ये बसायला. आपण यष्ट्यांच्या मागे बघतोय साई झिराड संघाचा तारणहार खेळाडू आणि अजिंक्य वैती या ठिकाणी आज मैदानात आहे. त्याचं सुद्धा संपूर्ण झिराड सर्व कोलिवूड संघांचं स्वागत. अजिंक्य वैते हा कोळी आहे की आपल्या विभागातले खेळाडू माहिती नव्हतं, परंतु आम्हाला माहिती आहे साई झिराडच्या संघामध्ये सुद्धा कोलीवाडा आहे तिथे. आणि ज्यावेळेला कोलिवूडच्या स्पर्धा ज्यावेळेला झाल्या होत्या ना गाव टू गाव वगैरे अलिबागला त्यावेळेला झिराडचा संघ होता. विघ्नेश कटोर आणि त्याचा साथीदार नवगाव गावचे दोन्ही लखमादेव संघाचे खेळाडू या ठिकाणी मैदानात आपण बघतो. पहिल्या षटकात चांगली सुरुवात केलेली आहे. 14 धावा धावफलकावर आपण बघायला मिळाल्यात. 15 रन धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राईव्ह लॉंग च्या डोक्यावरून खेळणारा फटका विघ्नेश कोटर याच्या बॅटीतून येत आहे. एक धमाकेदार विस्फोटक षटकार. निवाड धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहतोय 21 धावा. रमा पाटील मित्रमंडळ थलबाजार कोलीवाडा आयोजित कोली प्रीमियर लीग 2025 आणि पहिल्या पर्वामध्ये आपण आहोत. तलवार क्रीडांगण मध्ये एक चांगलं आयोजन. पुन्हा आपल्या षटकातील पुढचा चेंडू आशांक साखरकर उर्फ खत्री सामोरे जातील ते विघ्नेश कटोर. पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीचा चेंडू झेल सोडला गेलाय आणि मात्र निर्धाव चेंडूची सांगता. दोन्ही संघांना पेनल्टी आहे त्याच्यामुळे पेनल्टी कोणालाच लागणार नाहीये. परंतु यांच्यातील संघ कोणताही जिंको कोळी किंग न्हावे संघ आहे ना ते बोलत असेल कोणताही होते 5 धावा तर मिळालेले आहेत आपल्याला. पुढचा चेंडू पुन्हा एकदा वाईड वॉर्कर टाकण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजाने. मारण्याचा प्रयत्नामध्ये सुदैवी ठरतोय फलंदाज की बॅटची कडा घेतली नाहीये. धावसंख्येत आपण कोणतीही वाढ झालेली नाही आहे. धावफलकावर 21 धावा गुणलेखक शुभम कानमोरे यांच्या माध्यमातून आपल्याला दिसून येत आहेत. 21 रन्स ऑन द स्कोर बुक. परंतु लोअर फुलटॉस आणि दमदार नजाकत भरा स्ट्रोक्स. चेंडू जातोय सीमा रेषा पार. षटकार. धावसंख्येत 6 निवाड धावसंख्या झाली ती धावफलकावरती 27 धावा. मी आधीच म्हटलं होतं विकास सर विघ्नेश कटोर या हंगामामध्ये इन फॉर्म फलंदाज आहे. जिकडे पाहावा तिकडे त्याची बॅट तलपते आणि आज नक्कीच कोली प्रीमियर लीग 2025 पहिल्या पर्वामध्ये सुद्धा आवश्यकता आहे नामदेव हर्षा साखरकर पुरस्कृत साखरकर ब्रदर्स संघासाठी आणि त्यासाठी तो लढतोय. आणि यावेळेला पहा चेंडू पुन्हा 1 बाउंस सीमा पार येतोय खणखणीत चौकार.
आपण पाहिलं अजय चौलकर यांच्या माध्यमातून 14 धावा खर्च केल्या गेल्या आणि या ओव्हरमध्ये 17 धावा खर्च केल्या गोलंदाज अशांक साखरकर. टोटल धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय कैलासवासी नामदेव हर्षा साखरकर पुरस्कृत साखरकर ब्रदर्स संघाची 31 धावा. पहिल्याच दुसऱ्या चेंडूवर 0 धावसंख्येवर विकेट गेल्यानंतर या दोन खेळाडूंनी या लखमादेव नवगाव संघाच्या दोन खेळाडूंनी साखरकर ब्रदर्ससाठी चांगली भागीदारी केलेली आहे. चांगल्या पद्धतीने धावसंख्येला सुरुवात केलेली आहे. चांगली भागीदारी रचलेली आहे. धावसंख्या आपण बघतोय 31 धावा झालेल्या आहेत. एक गडी बाद 31. तिसऱ्या षटकासाठी कोणत्या गोलंदाजाला पाचारण केलं जातोय? रक्षण भगत. विजय मार्तन ठेरोंडा संघाचा रक्षण. कालच्या दिवशी मॅच मध्ये चांगली कामगिरी नव्हती केली, परंतु मॅचच्या बाहेर आयवा कॅचेस मध्ये चांगली कामगिरी केली होती. तब्बल 2 ते 3 हजार रुपये 3 कॅचेस पकडले तर 1,500 रुपयांचं पारितोषिक पटकावलं होतं रक्षणने. नागेश शीद याच्यासाठी सुद्धा 4 चेंडू निर्धाव केलेला हा गोलंदाज कालच्या स्पर्धेमध्ये आपण बघितलं. तोच रक्षण भगत आज 40-40 5 चेंडू 1 बॉल विकेट सुद्धा गेली होती. 5 कॅचेस सुद्धा पकडल्या होत्या. आयवा कॅचेस 5 2,500. पहिल्या चेंडूवर 1 धाव घेतली रिकी बेंडेने आणि आपल्या फलंदाजाला क्रीजवर परत आणलेला आहे, स्ट्राईकवर आणलेला आहे. धावसंख्या झाली 32 धावा. रक्षण भगत विजय मार्तन ठेरोंडा संघाचा गोलंदाज आज मात्र प्रदीप स्पोर्ट्स साखर संघाच्या चमूमध्ये खेळताना दिसतोय. 40-40 म्हणजे जनार्दन नाकवा यांच्या गाडीचा नंबर, जनार्दन नाकवा यांचा लकी नंबर 40-40 प्रदीप स्पोर्ट्स संघासाठी बघतोय आपण. त्याचप्रमाणे 8166 दत्ता नाकवांचा गाडीचा नंबर आहे. आउट ऑफ द ऑफ स्टंप अंपायरचा इशारा होतो पंचांचा. व्हाईट बॉलची नोंद केली जाते या ठिकाणी आमच्या गुणलेखकाद्वारे. धावसंख्येत 1 ची भर धावसंख्या झालेली आहे ती 33 रन्स 33 धावा. आणि आपण पाहतोय सर आज या स्पर्धेसाठी भोसले वॉरियर्स संघाचे मॅनेजर आणि नीरज भोसले यांचे समर्थक रमेशजी हाले यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा आल्या. त्यांचा सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. पुन्हा एकदा ऑफ सिक्क्याच्या खूपच बाहेर जाणार चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप टाकण्याचा प्रयत्न होता. गोलंदाज रक्षण भगत यावेळेला दिशाहीन गोलंदाजी करतायत. एक्स्ट्राच्या स्वरूपात धावसंख्या पुढे सरकले. धावसंख्या झाली ती धावफलकावरती 34 धावा. त्याचप्रमाणे या स्पर्धेसाठी आज आपल्याला प्रमुख उपस्थिती रायगड जिल्ह्यातील सर्वात पहिली लेडीज पायलट म्हणून जे आहेत त्यात म्हणजे आमच्या लाडक्या गुड्डी कृतज्ञाजी हल्ले यांचं सुद्धा थोड्या वेळात आगमन होणार आहे. आज उपस्थित राहणार आहेत. त्यांनी आम्हाला सांगितलं की 26 तारखेला आम्ही उपस्थित राहणार आहोत. या स्पर्धेच्या निमित्ताने कोलिन पायलट ज्यांचा नामोल्लेख केला जातो कालच्या स्पर्धेमध्ये अतिशय चांगली या ठिकाणी योगदान बघायला मिळालं त्यांचं त्या थेरोंडाच्या स्पर्धेमध्ये रेवदंड्याच्या स्पर्धेत कैलासवासी जानू पोषा हले स्मृती चषकामध्ये. यावेळेला पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीचा चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहेत अजय चौलकर. 1 धाव घेण्याची नामी संधी. धावसंख्येत 1 निवाड धावसंख्या पुढे सरकले. धावसंख्या झाली ती 35 धावा. यावेळेला मात्र रक्षण आपल्या नावाप्रमाणे रनांवरती रक्षण करण्याचा प्रयत्न करतोय. मोठे फटके लगावण्यापासून वंचित केलंय नामदेव हर्षा साखरकर पुरस्कृत साखरकर ब्रदर्स संघाला. राऊंड विकेटचा मारा डावखुऱ्या फलंदाजासाठी. चांगला चेंडू आउट ऑफ द ऑफ स्टंप ऑन साइडला घेण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडूने बॅटची एज घेतली. हवेमध्ये गेला. यष्टीरक्षक अजिंक्य वैती कोणतीही चूक करत नाही आणि फलंदाज बॅक टू द पॅव्हलियन. आउट झाल्यानंतर नवीन फलंदाज आपण पाहतोय. एक अनुभवी खेळाडू प्रकाश हालेकाना गजन्या नावाने प्रचलित. आज त्याची परीक्षा आहे सर, कारण का साखरकर ब्रदर्स या टीम मध्ये कशा प्रकारे नेतृत्व करणार हा फलंदाज प्रकाश हालेकाना. प्रकाश हालेकानाने क्रिकेट खूप अतिशय चांगल्या पद्धतीने घासलेला आहे आणि आज त्याच्या मैदानावर खेळ बघण्यासाठी प्रेक्षक मात्र उत्सुक झालेले आहेत की प्रकाश कशा पद्धतीची फलंदाजी करेल. कारण धावसंख्या चांगली सुस्थितीत आहे अद्यापर्यंत साखरकर ब्रदर्स संघ. 35 धावा धावफलकावर. पहिल्या चेंडूवर जोरकस मारला. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे आणि क्षेत्ररक्षक कोणतीही चूक करत नाहीये.
प्रदीप हाले त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतोय. पहिल्या चेंडूवर जोरकस फटका मारण्याच्या प्रयत्नात प्रकाश बॅक टू द डगआउट. तर प्रकाश टायमिंग करतोय. तो बॉडीचा वापर करत नाही, ताकदीचा वापर करत नाहीये. आल्या आल्या पहिला चेंडू पाहिला रक्षणचा आणि सरळ एक्स्ट्रा स्वीपर कव्हरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न केला. तिथे प्रदीप हाले होते आणि प्रदीप हालेने कोणतीही चुकी केली नाहीये आणि सुरेश झेल टिपलाय. आल्या पावली प्रकाश हालेकरांना बॅक टू द डगआउट. प्रकाश हालेकरांना बाद झाला आणि थोडासा मोठा झटका लागलेला आहे संघाला. कारण प्रकाशचा गेम आहे ना हा तोडफोड गेम आहे. एकदा लागला प्रकाश तर कोणाला थांबत नसतो. परंतु आज मात्र दुर्दैवीरित्या तो बाद झालेला आहे. स्ट्रोक चांगला होता, थोडीशी त्यात ताकद असते ना किंचित तर चेंडू सीमारेषा पार झाला असता आणि आणखीन भरत त्याच्याकडून नजाकत बघायला मिळाली असती. बॅक टू बॅक 2 विकेट घेतल्यानंतर इज ऑन अ हॅट्रिक आउट ऑफ द ऑफ स्टंप. संघाचा कर्णधार स्वतः मैदानात आलेला आहे आणि फलंदाजाची धुरा तो स्वतः सांभाळणारा. परंतु काय षटक टाकले बघा. याही वेळेला तिसरं षटक अतिशय कलाटणी देणारं षटक आहे. फक्त 4 धावा खर्च केल्यात रक्षण भगत याने आणि 2 फलंदाजांना महत्वपूर्ण फलंदाजांना माघारी परतावलंय. 3 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. 35 धावा धावफलकावर फक्त आणि फक्त 4 धावा, त्यामध्ये 2 वाईट बॉल या ठिकाणी काउंट केले गेलेले आहेत. बघूया या 2 षटकांमध्ये किती धावा येतात. रक्षण भगतने अतिशय खरोखर चांगलं कमबॅक करून देणारं त्याचं षटक ठरलं. परंतु आता संघाचा स्वतः कर्णधार सरदार या ठिकाणी मैदानात आलेला आहे. त्याच्या जोडीला विघ्नेश कटोर, त्याच्या संघातील सर्वात महागडा खेळाडू सुद्धा मैदानात आहे. विघ्नेशने मात्र आपल्या फलंदाजीमधली दमखम दाखवलेला आहे. 2 षटकार 2 चौकारांच्या सहाय्याने तब्बल 21 धावांवर 8 चेंडूंचा सामना करून तो खेळत आहे. परंतु याहीपेक्षा चांगली शेवटपर्यंत राहून त्याला चांगली कामगिरी करावी लागेल आणि जेणेकरून आपल्या संघाची जी धावसंख्या आहे ना 35 ती कमीत कमी 70+ जमवणं अतिशय आवश्यक आहे. तेवढी करावी लागेल. माझ्या समवेत या ठिकाणी आमचे केसरीनाथ भाटे आणि त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार या ठिकाणी जमलेला आहे. अतिशय जाडकार असलेला त्यांचा खेळाडूंचा चमू आहे. त्यांनी ज्या वेळेला गोलंदाजी करत होता ना आदर्श सरलेकर, त्यावेळेला ते खरोखर खुश झाले असेल लेग ब्रेक प्रकारची गोलंदाजी बघून. 4थं षटक. पुन्हा एकदा गोलंदाज खात्रीच्या पहिल्या चेंडूवर आक्रमण केलं जातोय. चेंडू वाईडिश लॉंग सीमा रेषा पार. षटकार. साखरकर स्वयंसेवक तिथे चेंडू आणायला जा. स्वयंसेवक चेंडू फक्त भिजला तर जुना देण्यात येईल, बाकी खेळलेले चेंडू मग वापरण्यात येतील चेंडू येईपर्यंत. याच दरम्यान आमचे सन्माननीय सरपंच थळ ग्रामपंचायत यांच्याकडून आर्थिक मदत आलेली आहे या स्पर्धेसाठी. धन्यवाद. थँक्यू सो मच. बंद लिफाफा केदारनाथ साखरकर. थँक्यू सो मच सरपंच साहेब. आपण नेहमीप्रमाणे आलात या ठिकाणी या स्पर्धेला आपलं योगदान दिलं त्याबद्दल मनपूर्वक आभार. सर्वांना विनंती असेल आपली स्पर्धा आहे, सर्वांनी जबाबदारी आपल्या खांद्यावर घ्या. चेंडू गेले तर त्वरित आणून द्या. पहिल्या चेंडूवरती प्रतिकार आपण पाहतोय विघ्नेश कटोरच्या बॅटीतून तडाखेबंद षटकार. पुन्हा एकदा डीप स्वीपर कव्हरच्या डोक्यावरून बाउंड्री लाईनच्या बाहेर विघ्नेश कटोर ट्रेडमार्क स्ट्रोक. षटकार. अतिशय चांगली फलंदाजी विघ्नेश कटोरवरून बघायला मिळते. धावसंख्या झाली 47 धावा, 47 रन्स. 4थं षटक चालू आहे आणि ह्या पद्धतीचीच खेळाडूंसोबत प्रेक्षकांना सुद्धा अपेक्षा आहे की षटकार चौकारांची आतिषबाजी व्हायला पाहिजे या मैदानात. त्याचबरोबर चांगली गोलंदाजी सुद्धा दिसायला पाहिजे. त्या पद्धतीचं संमिश्र मिश्रण या विकेट्सवर दिसते आपल्याला. गोलंदाजांना सुद्धा सहाय्यभूत गोलंदाजी आहे. पहिल्या षटकामध्ये अशांक 17 धावा खर्च केल्या होत्या. या पहिल्या 2 चेंडूंवर 12 धावा खर्च केल्यात. तीसऱ्या चेंडूवर बॅक टू बॅक. क्या बात है. बहुत बढ़िया स्ट्रोक्स. लॉन्ग ऑफ सीमा रेषा पार. आणखी एक दमदार दर्जेदार षटकार.
षटकारांची तिसरी हॅट्रिक, सामना दुसराच चालू आहे, इनिंग तिसरीच चालू आहे आणि तब्बल 3 षटकारांच्या हॅट्रिकची नोंद या स्पर्धेमध्ये घेण्यात आलेली आहे. आणि तब्बल किती षटकार झाले तर गुणलेखक कळवतात 19 षटकार या तिसऱ्याच मॅच मध्ये, म्हणजे तिसऱ्या इनिंग मध्ये. क्या बात आहे. यामध्ये बहुतेक धावसंख्येचा पाऊस पडणार यात कोणतीही शंका नाहीये. परंतु यावेळेला कोण आहे? अशांक साखरकरवर हल्ला बोल केला जातोय. अशांकला स्थिर स्थावर व्हायची संधी दिली जात नाहीये. तब्बल 53 धावा धावफलकावर आहेत. 53 रन्स ऑन द स्कोर बुक. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस चेंडू खोलात टाकण्याचा प्रयत्न फसला. 1 धाव मात्र मिळालेली आहे. एका धावेबरोबर दोन्ही फलंदाज संतुष्ट आहेत. 2 धावांची अपेक्षा होती विघ्नेशला, परंतु त्याच वेळेला क्षेत्ररक्षकाकडून चांगली फेक बघायला मिळाली. धावसंख्येत 1 ची वाट, स्ट्राईक रोटेट झाली. धावसंख्या झाली 54 धावा. 54 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा परेश झाडे स्ट्राईक एंडला बॅटर. फुल टॉस चेंडू, यावेळेला फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहे, टिपलाय, झेल सप्लाय. परेश झाडे यांचा खेळ मात्र DRS रिव्ह्यू थर्ड अंपायरला रेफर केला गेलाय की वेस्ट साइड चेंडू आहे की नाही, दूध का दूध, पाणी का पाणी. परंतु टेक्नॉलॉजी एवढी वाढली ना, आता IPL आपण बघा कशा पद्धतीने आहे. IPL ला काय करतायत, चेंडूचं कंबर किती अंपायरची त्याची नोंद घेतली जाते आणि चेंडू किती रेषेत आला, तो किती सेंटीमीटर आहे, म्हणजे चेंडू कुठे आला ते बघत नाहीये, त्याचं उंची किती आहे ते बघतात. कमरेवरून चेंडू आहे का, वेस्ट साइड आहे का, अशा पद्धतीची टेक्नॉलॉजीने खूप खूप बदल केलाय. आणखी काय होईल या पुढे मध्ये क्रिकेटमध्ये, काय टेक्नॉलॉजी येईल काय सांगू शकत नाही. आणखी मोठपुटी पुढे जाईल, कदाचित अशी पण टेक्नॉलॉजी येईल. पुढच्या चेंडूवर काय घडेल हे पण सांगते, भविष्य वर्तवू सुद्धा शकेल अशी टेक्नॉलॉजी सुद्धा येऊ शकेल. बघूया पंचांचा काय निर्णय येतो. थर्ड अंपायर राजू पाटील या ठिकाणी पेनचे जे बिलॉंग करतात. मैदानावर आपण बघतो अतिशय चांगले रमेश ढाकवल वाकरूळचे उत्कृष्ट खेळाडू पंचांच्या भूमिकेत. त्याचप्रमाणे ज्यांनी विराट कोहलीला जवळजवळ 250 ते 300 चेंडू रिलायन्सच्या मैदानावर आपण टाकले होते, IPCLच्या मैदानामध्ये, ते प्रवीणजी आंध्रे या ठिकाणी जे पेनवरून आलेले आहेत, तिन्ही पंच पेनवरून आलेले आहेत. अतिशय अनुभवी असे पंच आहेत, त्याच्यामुळे कोणावर अन्याय होणार नाही हे मात्र निश्चित आहे. लक्षात ठेवा, सर्व संघांच्या व्यवस्थापकांनी, त्यांच्या मालकांनी आणि कर्णधारांनी नोंद घ्या की पंच पूर्णपणे न्यूट्रल आहेत, त्याच्यामुळे कोणाच्या बाजूने निर्णय दिले जाणार नाही आहेत. आणि आम्ही सुद्धा, कमिटीने सुद्धा त्यांना फेअर पंचांची भूमिका पाळण्यासाठी पूर्णपणे त्यांना मोकळीक दिलेली आहे. फेअर डिलिव्हरी फलंदाज बाद. याच दरम्यान दत्ता मैटे यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे, त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत रामा पाटील मित्रमंडळाच्या वतीने. एक उत्तम खेळाडू म्हणून ज्यांची ख्याती होती NG क्लब संघाचे दत्ता मैटे, त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत. आमच्या समवेत आमचे मित्र, जावई, अनेक लेजेंडरी खेळाडू ज्यांच्या नावाचा स्टँड होता असे रुपेश भाभी सुद्धा उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतोय. दत्ता मैटे या मंडपात बसायला. नवीन फलंदाज सुजल. सुजल एक उंचपुरा असा पहलवान किस्म का खिलाडी आहे. गोलंदाजी वेगवात आहे. आज फलंदाजीची धुरा त्याच्यावर सोपवलेली आहे कर्णधार परेश झडे याने. आज फलंदाजीला पहिल्यांदा बघतो आपण, त्याला बघूया. लखमादेव संघाचा हरहुन्नेरी खेळाडू, ऑलराऊंडर आहे का, त्याचा प्रत्यय आज येणार आहे. फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा होता खत्रीला, अजूनही सूर सापडलेला नाहीये. त्याला माहिती आहे की फुलटॉस चेंडू हे थोडेसे अवघड जातात खेळायला. ऑफस्टंपच्या बाहेरचा फुलटॉस चेंडू शेवटचा चेंडू होता या षटकातील. आणि या सिंगल्स मधून आपण बघतोय षटकाची समाप्ती झालेली आहे. चौथ्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या आहे ती 55 धावा, 55 रन्स. मी विनंती करतो पुन्हा एकदा साईबाबा बोडणी संघाचा कर्णधार या नाणेफेक करण्यासाठी हळूहळू पावले तर सरसवा नागेश शीद, त्याचप्रमाणे मृणाल वर्सोलकर, सँडी स्पोर्ट्स साखर जो गौरवचा संघ आहे, गौरव बामजी यांचा. आणि गौरव बामजी आपण सुद्धा आलेला असाल तर आपलं स्वागत आहे मंडप या ठिकाणी मैदानावर. मुकेश बामजी संघाचे मालक, गौरव बामजी, कोणीही आलेला असाल सोबत तरी आपलं स्वागत आहे या ठिकाणी मैदानामध्ये. आणि आपणास विनंती आहे की आपण समालोचन कक्षात येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. त्याचप्रमाणे तीनही नाखवा धावसंख्या झालेल्या 3 षटकांमध्ये तब्बल 55 धावा. अंकुश गोंधळी यांनी चांगला झेल पकडून आपले मनसुबे स्पष्ट केले होते. आज गोलंदाजाची धुरा
त्याच्यावर सोपवलेले जाईल. बहुतेक नवी मुंबईच्या मैदानात गोलंदाजीचा सराव करत असावा. 40-40ची बॉडी घेतल्यानंतर मात्र नवीन ऊर्जा आपल्या शरीरामध्ये निर्माण केली जाते. आपण तिन्ही नाकवा बघतो, आज उपस्थित नाही आहेत. आज बोटीच्या निमित्ताने ते मैदान त्यांच्या खाडीत आपण बघणार आहोत. त्यांना पण थोडं नंतरच्या मॅचमध्ये नक्कीच बघू. परंतु त्यांच्या भावाचे चौथा जो बंधू होते ना, त्यांच्या नावाने कोणतीही स्पर्धा असो, आज 20 वर्ष आपण बघतो त्यांच्या नावाने स्पर्धा संघ त्यांचा भरवला जातो. प्रदीप त्यांचे बंधू हे दुर्भाग्यवश या जगातून निघून गेले होते. त्यांच्या स्मरणात खूप प्रेम होतं एकमेकांचं, सर्वांचं एकमेकांवर. आहा, क्या बात है, नजाकत है इस गेंदबाज की. परंतु काय होते बघूया. विघ्नेश कटोर मात्र या ठिकाणी स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न करतोय, स्वतःची विकेटचा त्याग करतोय. तो धाव पूर्ण झाली का? येस, बेल्स पडली वाऱ्याने, त्याच्यामुळे फलंदाज बाद आहे, नॉट आउट आहे. बेल्स पडलीच नाहीये, त्याच्यामुळे फलंदाज नॉट आउट ठरतो आणि एक धाव सुद्धा काउंट होते. क्या बात आहे, एक वेगळं चित्र या ठिकाणी मैदानात. मोय मोय, चमत्कार को नमस्कार. अंकुश गोंदी आपल्या षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा विघ्नेश कटोर, स्ट्राईक एंडला बॅटर. यावेळेला आडव्या बेटाने खेळून काढला मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आहेत, चांगला क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून चेंडू अडवला गेलाय. एक धाव घेण्याची नामी संधी. धावसंख्येत 1 निवाड धावसंख्या झाली ती धाव फलकावरती. 57 धावा. प्रदीप स्पोर्ट्स साखर विरुद्ध कैलासवासी नामदेव हर्षा साखरकर पुरस्कृत साखरकर ब्रदर्स. त्याच दरम्यान आपण बघतोय नावे गावातील एक लेजेंडरी क्रिकेटर रोहा तालुक्यामध्ये ज्याचं नाव अदबीनं घेतलं जातं, आमचे मित्र श्री गैनीनाथ कटोरे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. परंतु याच वेळेला सुजल लडगेच्या बॅटमधून सुद्धा एक जोरकस प्रहार बघायला मिळतोय. ताकदवर फटका, षटकार. चुकीला माफी नाही. फलंदाज बाद होत होते रनआउटच्या स्वरूपात. अंकुश गोंदलेनी केलेली चुकी आणि त्याच अंकुश वरती आता केलेला प्रतिकार म्हणजे क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. मोठा फटका लगावलाय फलंदाज सुजल लडगेच्या बॅटीतून. पुन्हा एकदा ऑन द राईट, आडव्या बॅटीने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे अक्षय. चेंडू अडवतील, एक धाव घेण्याची नामी संधी. धावसंख्येत 1 निवाड धावसंख्या पुढे सरकली आहे. धावसंख्या झाली ती 64. वैयक्तिक 41 धावांवरती खेळतोय फलंदाज विघ्नेश कटोर. 2 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता आहे अर्धशतकासाठी. वैयक्तिक पहिलं अर्धशतक विघ्नेश कटोर लावणार का? परंतु कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं, चांगल्या पद्धतीने गोलंदाजी केली. एक चेंडू शॉर्ट ऑफ लेन पडला, त्याचा खामियाजा त्याला भोगतावा लागला होता. परंतु तरी सुद्धा बाकीचे 3 चेंडू ऑफब्रेक पद्धतीने चेंडू टाकले होते ते. बघूया पुढचा चेंडू कशा पद्धतीने असेल. परंतु या चेंडूवर आडव्या बॅटने चेंडू मारतोय, पूल करतोय. सक्सेसफुल, डिलाइटफुल, पॉवरफुल चेंडू डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये सीमा रेषा पार, षटकार. सर अगर देखा जाए तो पहले बल्लेबाजी करते हुए यहाँ पर किसी भी खिलाड़ी ने अर्धशतक नहीं लगाया है और यहाँ पर कैलाशवासी नामदेव हर्षा साखरकर पुरस्कृत साखरकर ब्रदर्स के खिलाड़ी है विघ्नेश कटोर, जिन्होंने 14 गेंदों का सामना किया. नॉट आउट 47 ओवर की आखिरी गेंद और 47 रन पर यहाँ पर 70 रन बन चुके हैं. 71 रनों का टारगेट सेट किया है. तत्पूर्वी विनंती सर टॉस सेट या बहुत दोन्ही संघाचे संघनायक आपण पाहतोय. मृणाल वर्सोलकर सर येत आहेत. त्यांच्या समवेत नागेश लक्ष्मण सिद्ध, दोनों भी खूंखार 360 डिग्री के बेताज खिलाड़ी आज आमने सामने. बेस्ट वर्सेस बेस्ट. मृणाल वर्सोलकर 360 और नागेश लक्ष्मण सिद्ध भी 360. दोन्ही खेळाडू जे आहेत ना मुन्नाभाई, लाजवाब आहेत. दोघांनीही अतिशय चांगल्या फलंदाजीच्या जोरावर सर्व प्रीमियर लीग गाजवलेले आहेत, सर्व स्पर्धा गाजवत आहेत. ते कालच झालेली जी स्पर्धा होती ती स्वर्गीय जानू पोशाहाले स्मृती चषक, त्यामध्ये सुद्धा नागेश सिद्धने बेस्ट बॅटरचा उत्कृष्ट फलंदाज म्हणजे बेस्ट बॅटरचा खिताब
पारितोषिक पटकावलं होतं आणि मृणाल वर्सोलकरने सुद्धा आपल्या अल्पावधीमध्ये या 2 ते 3 वर्षामध्ये त्याने आपल्या खेळाने सर्वांना प्रभावित करून सोडलेला आहे आणि सँडोई वॉटर स्पोर्ट्स संघाचा ब्रँड त्याच्या नावावर सुद्धा लागलेला आहे की स्पर्धा कोणती असली तरी या ठिकाणी त्यांचं या ठिकाणी मी सन्माननीय सरपंच साहेबांना विनंती करतोय सुनीलजी पत्रे यांना की आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेक करून घ्यायचे आहे दोन्ही संघांकडून, दोन्ही संघांच्या कर्णधारांसमवेत. हे घ्या. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील. सँडी वॉटर स्पोर्ट्स विरुद्ध साईबाबा बोडणी. साईबाबा बोडणी आपले अजून मालक दिसत नाही आहेत. तिने टेल इज द कॉल अँड इट्स अ हेड. साईबाबा बोडणी ओन द टॉस अँड दे हॅड डिसाइडेड टू बॉल फास्ट. गोलंदाजीचा निर्णय स्वीकारलेला आहे, क्षेत्ररक्षणाचा निर्णय स्वीकारलेला आहे साईबाबा बोडणी संघाने. त्यामध्ये साईबाबा बोडणी संघाला पेनल्टी आहे, 5 धावांची पेनल्टी. मृणाल वर्सोलकर ऍड करून ठेवा अगोदरच तुमच्या खात्यामध्ये 5 धावा. प्रेक्षकांच्या माहितीसाठी ज्या ज्या संघांनी निर्धारित ऑक्शनच्या वेळेला ज्या संघांनी निर्धारित ऑक्शनच्या पहिल्या फेरीमध्ये 13 खेळाडू पूर्ण केले नव्हते त्या सर्व संघांना 5 धावांची पेनल्टी दिलेली आहे. आता जो सामना चालू आहे ना त्या दोन्ही संघांना पेनल्टी आहे, म्हणजे कोणालाच पेनल्टी जात नाही, ती पेनल्टी क्लिअर झालेली आहे. अगोदरचा संघ चाळमाला संघ सुद्धा पेनल्टीमुळे एक मॅच पराभूत झालेला आहे. कसा बघा कसा खामियाजा असतो, छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण मोठे मोठे कारणामे होतात त्यामध्ये. कारण 5 धावा कमी पडल्यामुळे तो संघ पराभूत झाला, किती मोठं नुकसान झालं त्या संघाचं. आता या संघांना या फेरीत तर फरक नाही पडणार या दोन्ही संघ पेनल्टीचे असल्यामुळे, पण पुढची जी सामना असेल ना जिंकल्यानंतरचा तो त्यांना थोडासा फरक पडू शकतो. नाणेफेकीचा कौल झालेला आहे. धावसंख्या चला क्षेत्ररक्षण लावून घ्या, मैदानात लगेच पाणी पोहोचवायचं काम करा. पाणी आहे प्रत्येक ठिकाणी, जार पोहोचवलेले आहेत, आपण जार दिलेले आहेत, आपण पाणी पिऊ शकता. बिस्लरी हवे असेल तर दुकानं आलेली आहेत आपली, तिकडे जाऊन पिऊ शकता. मैदानात दिलेलं आहे पाणी आपण, नो प्रॉब्लेम. लागलं आपल्याला मैदानामध्ये तर मागवा, आम्ही देऊ पाणी, पाण्याची व्यवस्था करण्यात येईल. पाणी म्हणजे जीवन आहे, लक्षात ठेवा. कारण पाणी जास्तीत जास्त प्या, डिहायड्रेशनचा त्रास व्हायला नको. कोणत्याही खेळाडूला आपल्याला दुखापत होऊन द्यायची नाही पाण्याअभावी. पाणी कुठूनही आणू आणि पाणी पोचवू एवढं लक्षात ठेवा आपण. चला मैदानामध्ये पंच जातील, पंचांना पाणी पोचवण्याचं काम फक्त कमिटी करणार आहे. फटाफट त्यांना खायला प्यायला भरपूर द्या. पंचांना दिवसभर उन्हात थांबायचं आहे. आज त्यांना मच्छीचं खायला घाला. केदारनाथ साखरकर आयोजक, पंचांसाठी आज मटन बिर्याणी वगैरे काही नको आहे त्यांना, त्यांना मच्छी हवी एवढं लक्षात ठेवा. या ठिकाणी सँडी वॉटर स्पोर्ट्स संघाचे गहिनीनाथ कटोरे आमच्या समवेत बसलेले आहेत. गहिनीनाथ, ही स्पर्धा या ठिकाणी संपन्न होत आहे. दमदार आमदार महेंद्रशेठ दळवी यांनी या स्पर्धेवर एक आशीर्वादाचा हात ठेवलेला आहे, त्याच्यामुळे ही स्पर्धा या ठिकाणी आयोजित होत आहे. त्याबद्दल आपलं या 4 शब्द आपण बोलावेत. हॅलो, सर्वप्रथम मी आयोजकांचा धन्यवाद मानेन आणि महेंद्रशेठचा धन्यवाद मानेन की ही स्पर्धा, ही कोहली प्रीमियर लीग जी तुम्ही संकल्पना मनात आणून जी चालू केलेली आहेत त्याबद्दल सर्व खेळाडूंच्या, कोहली क्रिकेटरांच्या तुम्हाला शुभेच्छा आहेत आणि धन्यवादसुद्धा. कारण सर्व समाजाच्या लीग होत आहेत, परंतु कोहली समाजाची लीग अजून कोणी संकल्पना कोणाच्या मनातसुद्धा आली नव्हती आणि ती साखरकरांच्या दारांच्या मनात आली आणि ती संकल्पना पूर्ण होत आहे. याबद्दल मलासुद्धा खूप अभिमानाची गोष्ट वाटते की आपल्याला पण रामा पाटील मित्रमंडळ यांच्या आयोजनातून ही जी संकल्पना मनात आणली आणि ती पूर्ण होतोय. खरंच ते आज चालू झाले, परंतु काही वर्षानंतर मी तुझा लिजंड क्रिकेटर आहे आणि ही स्पर्धा कशी मोठी होईल याकडे आम्ही लक्ष देण्यात, रुपेश झाला, मी झालो, ऋषा साखरकर झाला, आणखी असे बरेच प्लेयर होते की कोहली समाजातून येतात, परंतु आपल्याला माहीत नाही आहे की कोहली समाज नक्की खेळाडू कोण कोण आहेत. माझ्या पट्ट्यात सुद्धा माझी ग्रामपंचायत झाली कोहलीच आहेत सगळे. आता बघितलीत मगाशी एक मॅच झाली न्हावेची होती ती किंग कोहली न्हावे म्हणून, त्यात सगळे बहुतेक माझ्याच ग्रामपंचायतचे जवळजवळ 13 पोरं आहेत, पण 13 मधून 11 पोरं न्हाव्यातलीच आहेत.
म्हणजे माझे जितले आहेत आणि त्यांना माझी त्यांना गरज होती, परंतु माझी बोली जास्त लागली म्हणून त्यांना ते नाही जमलं. परंतु ही संकल्पना खूप सुंदर आहे. सर्व कोहली क्रिकेटरांना मी विनंती करेन की त्याही सर्व या संकल्पनेला किंवा स्पर्धेला भरभरून सपोर्ट करा आणि आपला खेळ दाखवा. याच्यातून तुम्ही मोठे होणार आहात. आणि क्रिकेटरांना एक माझी शुभेच्छा आहे की क्रिकेटमध्ये मेहनत करा आणि मोठे व्हा. एवढेच बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. गणेश सर, आपण मोठ्या मोठ्या स्पर्धा पाहतो, पर जातीय स्पर्धा सुद्धा पाहतो, पण त्या स्पर्धेसाठी डोनेशन वगैरे संघ मालकांकडनं नक्कीच घेतलं जात आहे. पण ही स्पर्धा कोळी विभागाची, कोळी समाजाची स्पर्धा आहे आणि ती पहिल्या पर्वामध्ये निशुल्क आहे. तर मी सर्व खेळाडू विनंती करेन की आयोजकांसाठी एकदा टाळ्या वाजवा. जी निशुल्क स्पर्धा आपण पहिल्या पर्वामध्ये पाहतोय, रामा पाटील मित्र मंडळ थळ बाजार आयोजित एक दमदार आयोजन आणि त्या स्पर्धेसाठी एकही रुपया संघ मालकाकडे न घेता ही स्पर्धा आयोजित केली आहे. आणि हे कोळी लोकांसाठी मोठं पण आहे की अख्ख्या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर पूर्ण राज्य, पूर्ण महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा ही स्पर्धा लाईव्ह दाखवली जाते आणि ती सुद्धा कोळी प्रीमियर लीग निशुल्क. भाईजान, बोलायचं झालं तर निशुल्क जी स्पर्धा ठेवली आहे ती रामा पाटील मित्रमंडळ आयोजित आमचे दमदार आमदार महेंद्र शेठ दलवी यांचा आशीर्वाद आहे. त्यामुळं जो त्यांचा क्रिकेटचा प्रेम आहे ते क्रिकेटचं प्रेम सर्वांनाच माहिती आहे. आता बघितलं गेल्या हप्त्यातच एक स्पर्धा झाली, इथेच याच ग्राउंडवर झाली. ती म्हणजे आपल्या ना भूतो ना भविष्य अशी स्पर्धा. एवढी मोठी स्पर्धा मी सुद्धा बघितली नाही ती माझ्या कारकिर्दीत आणि रायगडमध्ये सुद्धा दिसली नाही आणि महाराष्ट्रात तर होताच समजा. पण ही स्पर्धा पाहतानाच जे खेळाडू, जे नेत्रदीपक त्यांचा खेळ करून जी स्पर्धा गाजवली ती तुम्ही बघितलीच. तर आमदार साहेबांचं आमच्यावर प्रेम आहे म्हणून ही स्पर्धा अशी होतोय आणि सगळे खेळाडूंना मोठे मोठे प्लॅटफॉर्म भेटतात. धन्यवाद. धन्यवाद. आपण या ठिकाणी बघतोय सलामीची जोडी मैदानात आलेली आहे. त्यांना माहिती आहे 71 धावांचं लक्ष आहे. पहिलं षटक परेशच्या पहिल्या चेंडूवर जोरकस प्रहार केला जातोय. चेंडूचा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. क्या बात आहे. पहिलाच हादरा पहिल्या चेंडूवर. कॅप्टन इज बॅक. अजय चौलकर बाद. डीजे मस्त गाणी लावतात. आज मात्र दणकेबाज कोळी गाण्यांचाच नजराना या ठिकाणी स्पष्ट होते. परंतु ही स्पर्धा पार पाडताना रामा पाटील मित्रमंडळासाठी आपण बघतो या ठिकाणी आमच्या थळगावचे सन्माननीय पाटील शिवदास पाटील हे सुद्धा उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे त्यांचा मित्रपरिवार आपण बघतो या ठिकाणी मामाश्री ग्रुप म्हणजेच केशरीनाथ भाटे आणि त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. या सर्वांनी आमच्यावर भरभरून पीएम केलं. गौरव मंडळाचा कोणताही कार्यक्रम पूर्वी असायचा, आम्ही जेव्हा घरी होतो पोलीसमध्ये लागायच्या अगोदर, त्यावेळेला संपूर्णपणे स्पर्धा किंवा कोणताही कार्यक्रम पूर्ण करण्यासाठी माझ्यावर जबाबदारी द्यायची एवढा विश्वास होता माझ्यावर गौरव मंडळाचा सुद्धा. थळेश्वर क्रीडा क्रिकेट संघाने सुद्धा मला खूप प्रेम दिलं. आमच्या गावाने खूप प्रेम दिलेलं आहे आणि अजूनही विश्वास आहे. त्याचप्रमाणे सरपंच साहेबांनी सुद्धा प्रत्येक वेळेला आम्हाला सहकार्य केलेलं आहे. धन्यवाद. त्या सर्वांचे मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. यावेळेला नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानामध्ये आलेत आकाश सुडकू. यावेळेला आकाश सुडकूवर पण सुद्धा पूर्ण जबाबदारी दिलेली आहे. आकाश सुडकू सुद्धा इनफॉर्म फलंदाज आहे. दोन्ही एकाच गावातील खेळणारे खेळाडू आपण पाहतोय. स्ट्राईक एंडला नॉन स्ट्राईक एंडला बॅटर परेश झाले प्रशिक्षकातील. पुढचा चेंडू यावेळेला बिस टायमिंग फटका फसला. क्षेत्ररक्षकाची बाचकी फाटली आणि झेल सुटलाय. झेल दंडीला दान केलाय. यावेळेला आकाश सुडकू सारख्या फलंदाजाला जीवनदान नक्कीच दिला गेलाय. परेश झाडे चांगली गोलंदाजी करतायत मात्र क्षेत्ररक्षकाची साथ जणू त्यांना काही मिळत नाहीये. आणि असं म्हणतात ना या जगात तोच सुखी ज्याची बायको मुकी. आणि नक्कीच यावेळेला चुकी करतोय क्षेत्ररक्षक आणि एक धाव नक्कीच घेतली गेली एका धावेने श्री गणेशा. परेश झडे काय गोलंदाजी करतोय. कॅप्टन लिडिंग ऑन द फ्रंट अशा पद्धतीची त्याची गोलंदाजी बघायला मिळते. पहिला चेंडू विकेट्स प्राप्त केली. अजय चौलकर मोठा खेळाडू होता. डावकुरा खेळाडूला माघारी परतवते. मोठा धक्का देतोय त्या संघाला. नंतरच्या चेंडूवर सिंगल्स काढली होती प्रदीप हाले यांनी आणि आकाश सुडकूने काढली होती. एक उंचपुरा असा हा खेळाडू होता. नंतर प्रदीप हालेसाठी निर्धाव चेंडू. पहिले 3 चेंडूत फक्त 1 धाव खर्च केलेली आहे. परेश झडे याच गोलंदाजीसाठी ओळखले जात आहेत. आणि यावेळेला पुन्हा एकदा बघा फुलर रेडचा चेंडू फुल टॉस पद्धतीचा चेंडू होता. प्रदीप हाले यांना काहीच समजलं नाहीये.
त्याच्यावर मात्र एक धाव घेण्याची नामी संधी प्राप्त झाली. मोठे फटके लगावण्यापासून रोखून ठेवलंय पॉवर प्लेच्या षटकामध्ये परेश झडे. स्वतः कर्णधार आहेत कैलासवासी नामदेव हर्षा साखरकर, पुरस्कृत साखरकर ब्रदर्स. परेश हाडीची गोलंदाजी तुम्ही वीर दमदार आमदार प्रीमियर लीग बघितली ना आता, तर ते क्वार्टर फायनलचा मॅच होता आणि त्यामध्ये प्रदीप स्पोर्ट्स प्रफुल्ल आणि निलेश वॉटर स्पोर्ट्स या संघाबरोबरचा तो सामना आणि चौथं षटक टाकलं होतं, लाजवाब षटक टाकलं होतं. फक्त 2 धावा खर्च केल्या होत्या त्यांनी त्या चौथ्या षटकामध्ये. असा हा गोलंदाज परेश या ठिकाणी गोलंदाजी झाला. आकाश सुडकेसाठी त्याचा पुढचा चेंडू, पुन्हा लाजवाब चेंडू, बॅटची कडा घेतली, धावचीची शक्यता, काय होणार, काय घडणार. प्रणय टिंगले जोरदार फेक करतोय. वेटिंग फॉर अंपायर डिसिजन. अंपायर सेज इट्स थर्ड. अंपायर पाचारण केलेलं आहे. स्क्वेअर लेग अंपायरने या ठिकाणी धावचीत आहे का बघण्यासाठी. नाही, थर्ड अंपायर आहे म्हणून डिक्लेअर केलेलं आहे, फक्त बाकी थर्ड अंपायरकडे गेलं नाही. एक धाव होते. अतिशय चांगलं प्रणय टेंगळे एक उत्कृष्ट गोलंदाज, आपण त्याला सुद्धा बघितलं होतं. हे ज्या प्रीमियर लीग होतात ना, ते प्लॅटफॉर्म आहेत, सर्व खेळाडूंना प्लॅटफॉर्म मिळतात. पुन्हा एकदा सुरेख चेंडू, क्या बात है, बहुत बढ़िया गेंदबाजी, चांगली गोलंदाजी. खरोखर काय गोलंदाजी केली बघा. कॅप्टन लिडिंग ऑन द फ्रंट, मी म्हटलं ना त्याप्रमाणे स्वतः सरदार समोर जातोय, लढतोय. स्वतः तानाजी जाऊन लढत होता, मरणाची त्याला भीती नव्हती. अशा प्रकारे या ठिकाणी बघतोय आपण परेश झडेला लढताना. पहिल्या षटकात फक्त 4 धावा खर्च केल्या आणि माघारी पाठवलंय ते कोणाला, तर मेन फलंदाज संघाचा कर्णधार अजय चौलकर, ज्याच्या बॅटमधून ना वेगवेगळ्या प्रकारचे पोतडीतून फटके बाहेर बघताना बघतोय. परंतु आज प्रेक्षकांना त्याने थोडंसं निराश केलेलं आहे, कारण त्याच्याकडून खूप मोठ्या फटक्यांची नाही तर मोठ्या खेळीची अपेक्षा होती. धावसंख्या बघतोय पहिल्या षटकाच्या अखेरीस 4 धावा. पहिल्या षटकात बॅकफुटवर प्रदीप स्पोर्ट्स साखर संघ जातोय, कारण 4 धावा त्यांच्या धावफलकावर आहेत आणि 71 धावांचं टार्गेट आहे. आज वाढदिवस आहे आमचे परममित्र आरसी ब्रँड राकेशजी चव्हाण या ठिकाणी उपस्थित झालेत. बर्थडे बॉय, आज तुम्हाला वाढदिवसाच्या संपूर्ण कोळी समाजातर्फे या ठिकाणी शुभेच्छा. आपण ऐकत असाल कुठे तर, आणि त्यांच्याकडून सुद्धा पारितोषिक या ठिकाणी झालेलं आहे जाहीर. 52 वर्ष पूर्ण झालेले आहेत त्यांच्या आणि 5200 रुपयांचं पारितोषिक. कोणी 50 मारू दे या स्पर्धेमध्ये. यस, गुल को गुलशन मुबारक, चांद को चांदनी मुबारक, आशिक को महबूबा मुबारक और आरसी ग्रुप के संघ मालक राकेश जी चौहान, आपको जन्मदिन मुबारक. दुनिया में लाखों किस्म के लोग रहते हैं, कोई हंसता है तो कोई रोता है, पर वही खुश रहता है जो आरसी ग्रुप के 2 पैक लगा के सोता है. नाम है राकेश जी चौहान. जन्मदिन की लाख लाख शुभकामनाएं. नाही, मला लाल गाडी दिसली, परंतु राकेश चव्हाण कदाचित आलेले असतील तर त्यांना विनंती आहे की येऊन आपल्या समालोचन कक्षात आमच्या मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. तुम्हाला खूप खूप वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आहेत आमच्या संपूर्ण कोळी समाजातर्फे, आणि आमच्यातर्फे आहेतच परंतु संपूर्ण कोळी समाजातर्फे सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. आपण चलूया मैदानामध्ये. सुजल लडगेच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय दुसऱ्या षटकासाठी. गोलंदाजी आता बघूया कशा पद्धतीने. सुजल लडगे एक उत्कृष्ट बेस्ट गोलंदाज म्हणून ओळखला जातो लखमादेव नवगाव संघाचा. अतिशय चांगली कामगिरी त्याची प्रत्येक प्रीमियर लीगमध्ये. प्रीमियर लीग हे एक प्लॅटफॉर्म आहे प्रत्येक खेळाडूसाठी आपला नावलौकिक उंच करण्यासाठी. अतिशय चांगला या ठिकाणी खेळ बघायला मिळणार आहे. नवीन आलेला फलंदाज आकाश सुडकू आणि त्याचा साथीदार प्रदीप हाली, ही जोडी मैदानात अद्यापही लय प्राप्त झालेली नाही त्यांना. बघूया पहिला चेंडू, क्या बात है. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाउन्स होतोय चेंडू, यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन विसावतोय. कोणत्याही प्रकारे धाव होत नाहीये. टप्पा अचूक पद्धतीने टाकला होता, परंतु हवेच्या रोखाच्या अपोजिट सुद्धा गोलंदाजी करताना सुजल लडगेच्या गोलंदाजीचा वेग बघा कशा पद्धतीने. 132 to 135 अशा प्रकारचा वेग त्या अपोजिट साईडने त्याच्या आहे. जर या साईडने गोलंदाजी केली ना हवेच्या बाजूने, तर कदाचित 150 पर्यंत नक्कीच त्याची धावेचा स्पीड असेल चेंडूचा. यस, 24 चेंडू आणि 67 धावांची गरज असताना पहिला चेंडू मात्र बीट केलाय. सुजल लडगेंची चांगली गोलंदाजी. प्रदीप हाले सेकंडला बॅटर. पुन्हा एकदा मोठा फटका. आता माझी सटकली, चेंडू जाईल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय कोलीवूड धमाका, ब्रँडेड षटकार.
पहिला चेंडू शॉर्ट ऑफ गुडलेन म्हणजे अतिशय चांगला योग्य टप्प्यावर होता. दुसरा चेंडू ओव्हर पिच टाकला होता, थोडासा पुढे टाकला, बॅटच्या पट्ट्यामध्ये आला आणि प्रदीप हालेने हवेच्या रोखाने त्याच्यावर एवढा मोठा आघात केलाय ना. चेंडू बघा कुठे गेलेला आहे तो. 8 असता तरी कदाचित 8 द्यायला लागला असता. ISPL असतं तर 9 धावांची मोहर लगावली असती त्याच्यावर. एवढा लांब लचक पल्ल्याचा हा षटकार बघायला मिळाला होता. त्या ठिकाणी जो स्वयंसेवक गेला ना त्याचा सुद्धा पुन्हा एकदा आभार व्यक्त करतोय. आणि असंच काम सर्व खेळाडूंनी सुद्धा करा. ही कारण स्पर्धा ही तुमची आहे, ही सर्व आपली स्पर्धा आहे, लक्षात ठेवायचं आपण. या ठिकाणी वॉलंटियर्स है वहां पर वंदेश पाटिल, रमा पाटिल मित्र मंडल जिनके माध्यम से आए हैं और सम्मान्य रमा पाटिल इनके सुपुत्र। इस बार देखिए विकेट का पतन, बल्लेबाज खुद अपनी विकेट सैक्रिफाइस करते हुए यहां पर बताते हुए स्पोर्ट्समैनशिप दिखाते हुए विकेट का पतन और बल्लेबाज बैक टू द पवेलियन। डीजे नवीन बैटर पण मैदानामध्ये पाहतोय अजिंक्य वैती, हार्ड हिटर बल्लेबाज मैदान पर तशरीफ लाते हुए, क्योंकि यहाँ पर अच्छी मैच चालू है। उन्हें पता है 71 रनों का टारगेट है प्रदीप स्पोर्ट्स साखर टीम को अचीव करना है। उसीलिए यहाँ पर अजिंक्य वैती के ऊपर जिम्मेदारी दी और अजिंक्य वैती को जरूर यहाँ पर प्रमोट किया है विकास सर। आवश्यकता है रनों की प्राप्ति यहाँ पर जरूरी है और अजिंक्य वैती ऐसे खिलाड़ी है तो लगी तो छगी और इन फॉर्म बल्लेबाज है और आज हमें पता चला आपके कारण कि अजिंक्य वैती भी कोहली है। नावच वैते आहे. वैते म्हणजे कोळी नावाचे वैते आपण भरपूर बघतोय. मंगेश वैते, कल्पेश वैती, अजिंक्य वैती, अर्पित वैते असे वैती नाव सुद्धा कोळ्यांच्या मध्ये आहे, एवढं लक्षात ठेवायचं आहे. आणि त्याचप्रमाणे हे आपण जे डीजेच्या माध्यमातून ऐकतोय, हे मंडप बघतोय आणि अतिशय मोठी धावपळ केलेली आहे ती. पुढचा चेंडू, पहिला चेंडू रडार मध्ये आलाय, स्लॉट मध्ये आला, पाठवलं त्याला पार्किंग प्लॉट मध्ये. चेंडू काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून दर्शक दीर्घामध्ये जाऊन विसावतोय. षटकार. पहले कहा था कि मंगेश वैती ऐसे खिलाड़ी है जो रन मशीन है और आते ही पहली गेंद के ऊपर छक्का लगाकर अजिंक्य वैती अपने इरादे स्पष्ट करते हुए अजिंक्य वैती के बल्ले से आता हुआ पहला छक्का। 20 गेंदे 55 रनों की आवश्यकता है। जोपर्यंत अजिंक्य मैदानात आहे ना, हे आव्हान त्यांना तेवढंसं कठीण वाटणार नाहीये. परंतु सुजल लडगे एक चांगला गोलंदाज आहे. कशा पद्धतीने गोलंदाजी करेल, पुढचे चेंडू कसे असतील, कारण अगोदरच्या चेंडूवर सुद्धा षटकार मारल्यानंतर पुढच्या चेंडूवर त्यांनी विकेट प्राप्त केली. अजिंक्यने षटकार मारलाय, परंतु पुढचा चेंडू कसा असेल बघूया. पुढच्या चेंडूचा या ठिकाणी धावसंख्या झालेली आहे तब्बल 16 धावा, 16 रन्स ऑन द स्कोर बुक. आहा, चांगला चेंडू, वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये, चेंडू मात्र निर्धाव. तर पडद्यामागचे हिरो असतात ना तशा प्रकारे बघतोय. अतिशय धावपळ, चांगलं प्रेक्षकांचं खासं मनोरंजन, आपल्याला बसण्यासाठी एक उत्कृष्ट या ठिकाणी मंडप, हे सर्व व्यवस्था आपण बघतो. गणेश ढेपे आणि त्याच्या संपूर्ण टीमचं खरोखर मनापासून आभार व्यक्त करतोय. अतिशय चांगली सकाळपासून नाही तर कालपासून रात्रीपासून खूप त्याची मेहनत चालू आहे आणि या स्पर्धेला एक शेवटच्या क्षणाला सुद्धा त्याने एक चांगल्या पद्धतीने होण्यास मदत केलेली आहे. त्याचप्रमाणे dreamscricket.in यांच्या माध्यमातून आपण या संपूर्ण स्पर्धेचं छायाचित्रण बघतो, लाईव्ह प्रक्षेपण बघत असतो. परंतु या वेळेला जोरकस प्रहार, चेंडू लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये, सीमारेषा पार, आणखी एक दर्जेदार षटकार.
व्हेरी गुड, फॅन्टॅस्टिक, चांगलं मनोरंजन आहे आपलं. आणि तर कौस्तुभ आणि त्याचे संपूर्ण सहकारी या ठिकाणी टेनिस क्रिकेट ड्रीम्स क्रिकेट च्या माध्यमातून हे लाईव्ह प्रक्षेपण आपल्यासाठी थेट प्रसारण करतायत. त्यांचं सुद्धा मनापासून आभार. त्यांच्या संपूर्ण टीमने अतिशय चांगली मेहनत सकाळपासून घेताना दिसले. त्याचप्रमाणे इंटरव्ह्यू प्रोव्हाइड केलेला आहे. सागर आणि त्याचे सहकारी वायफाय याचा प्रोव्हाइडेशन या ठिकाणी केलेलं आहे अतिशय चांगल्या पद्धतीने. त्याच्यामुळे आपण या स्पर्धा बघू शकतो. सागर आणि त्याचा सहकारी त्याचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद. चला मैदानामध्ये हे मैदान आपण अतिशय चांगल्या पद्धतीने बघतोय. सामन्यात सुद्धा ट्विस्ट निर्माण झालेला आहे, कारण पहिलं षटक थोडंसं किफायतशीर टाकल्यानंतर सुजलवर मात्र चांगलं आक्रमण केलं. तब्बल 3 षटकार त्याच्या षटकामध्ये आले आणि 18 धावा 3 षटकारांच्या साहाय्याने त्याने खर्च केल्या होत्या. पुन्हा एकदा परेश झडे गोलंदाजीच्या मार्कवर. डावखोरा फलंदाज आकाश सुडकू आणि अजिंक्य वैती यांची जोडी मैदानात. अजिंक्यने 3 चेंडूंवर 6 धावा. याच दरम्यान विनंती करतोय गौरव या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं मनपूर्वक स्वागत. धन्यवाद गौरव, आपण या ठिकाणी उपस्थित झालात. त्याचप्रमाणे आमचे विद्यमान सदस्य थळ ग्रामपंचायतीचे विशालजी बुंदके आणि गावचे गाव पाटील भानुदास पाटील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं सुद्धा मनपूर्वक या ठिकाणी स्वागत, सहर्ष स्वागत. दोन्ही मान्यवर आलेले आहेत, त्यांचं खूप मनपूर्वक स्वागत. आमचे सन्मान चिन्ह थोड्या वेळात येतील, नंतर मग आपण आपले सत्कार सन्मान केले जातील. क्या बात आहे. पहिल्या चेंडूवर पुन्हा चेंडू हवेत आहे आणि क्षेत्ररक्षक थोडासा चकतोय. त्या ठिकाणी श्रीकेश हबे होता क्षेत्ररक्षणासाठी, अंदाज चुकलाय त्याचा आणि जीवनदान मात्र मिळाले आकाश सुडकूला. पहिल्या चेंडूवर 1 धाव घेतली. धावसंख्या झाली 48. परेश झडे खरोखर कौतुक करावं लागेल. 23 धावा, 48 धावांची आवश्यकता आहे ती 17 चेंडूंमध्ये. सामना रंगतदार ठरणार यात कोणतीही शंका नाहीये. या ठिकाणी गौरव बामजी पुन्हा एकदा उपस्थित झालेत, ज्याने खरोखर सहकार्य केलं. ही स्पर्धा भरण्यापासून प्रत्येक वेळेला आमचे थोडेसे कॉन्टॅक्ट चालू होते आणि प्रत्येक वेळेला सपोर्ट करणारे गौरव बामजी यांचा खरोखर मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू सो मच. आपण या ठिकाणी उपस्थित सुद्धा झाला त्याबद्दल आपला आभार आहे. 17 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. 48 धावांची आवश्यकता आहे. बघूया अजिंक्य वैती जोपर्यंत मैदानात आहे तोपर्यंत मात्र सामन्याचं पारडं दोलायमान असणार आहे. दोन्ही संघांकडे 50-50 असणार आहे. बघूया अजिंक्य वैतीसाठी परेश झडेचा पुढचा चेंडू. यस, इट्स अ डेड डिलिव्हरी. कारण फलंदाजाच्या डोळ्यात कदाचित धूर गेला असेल किंवा धूळ गेली असेल किंवा बॅटचा आवाज आला असेल, बॅट चेंज केली जाते. लगेच जा 12वा खेळाडू. परंतु बॅट लागलेली आहे म्हणून आम्ही देतोय परवानगी, ऐनवेळेला नाही. यस, ही परवानगी आम्ही नाकारत नाही आहोत, परंतु ज्या वेळेला शेवटचे क्षण असतात त्यावेळेला म्हणजे उठसूट जायचं नाहीये. परवानगी आमची मंडळाने आम्हाला दिलेली आहे परवानगी. अन्यथा आपण आता आमचं जे खेळाडू कक्ष सुद्धा खूप लांब आहेत आमच्या मंडळापासून, त्याच्यामुळे हे चालणार आहे. सर्वांनी सहकार्य करा. ही स्पर्धा आपली आहे, सर्वांची आहे. अशा पद्धतीनेच आपण या ठिकाणी खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ही संपूर्ण स्पर्धा संपन्न करायची आहे. याच दरम्यान नवगाव ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य कौस्तुभ केंदकी यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या निमित्ताने मनपूर्वक स्वागत. कौस्तुभ, वेलकम. सर, आपण पाहतोय कोळी समाजाची प्रीमियर लीग आणि कोळी समाज प्रीमियर लीग आणि सर्व बंधू आज आपण एकत्र येत आहोत. ही संकल्पना रमा पाटील मित्र मंडळ थळ बाजारच्या वतीने आयोजित करण्यात आली आणि सर्व ग्रामस्थ यांना विनंती असेल, जर आपण इथं आला असाल तर आपण सर्वांनी व्यासपीठावर आसनस्थ व्हायचं आहे. आपल्या सर्वांचं यथोचित मान सन्मान आणि शब्दसुमनाने करत आहोत. वेलकम. यावेळी जोरकस मारण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय तो काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये. 1 धाव घेतली. दुसरी धाव काढण्याच्या प्रयत्नात मात्र आकाश सुडको बॅक टू द डगआउट. तर अतिशय चांगला फलंदाज आपण या ठिकाणी बघतो अजिंक्य वैती आणि नंतर नवीन आलेला फलंदाज अक्षय सुरेश पाटील
याला आपण विसरू शकत नाही आहोत. 6 चॅम्पियन्स ट्रॉफी अलिबाग, 6 चेंडू, 6 षटकार, कोण विसरेल. और जरूर यहाँ पर स्ट्राइक पर बैटर फिर से एक बार अजिंक्य वैती स्ट्राइक एंड पर बैटर गेंदबाजी करते हुए फिर से एक बार परेश झड़े. इस बार फुलर लेन गेंद थी जरूर उसमें अक्रॉस द लाइन खेलने का प्रयास. फील्डर थे 1 रन लेने का मौका, 1 रन के साथ स्कोर में बढ़ोतरी. स्कोर जा पहुंचा है हमारे गुणलेखक अक्सर बतलाते हुए. पूजा भाभी के हीरो चेतेश्वर पुजारा जर्सी नंबर 25 स्कोर कार्ड पर. सम्माननीय गौरव जी बामजी साहब यहाँ पर तशरीफ लाए, उनका तहे दिल से वेलकम है, स्वागत है. जिन्होंने इस प्रतियोगिता के लिए काफी सहकार्य किया, उनका तहे दिल से मैं कोहली प्रीमियर लीग 2025 पर्व पहले में आभार व्यक्त करता हूं. परेश झडे अतिशय चांगली जबरदस्त अशी गोलंदाजी त्याच्या माध्यमातून बघायला मिळते. काय गोलंदाजी करतो, जबरदस्त. पहिलं षटक चांगलं. या ठिकाणी अक्षय रिव्हर्स स्विफ्ट अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न करतोय. पहिल्या चेंडूवर मारण्याचा प्रयत्न होता, बालंबाल बचावला जातोय. क्षेत्ररक्षकाकडच्या पेक्षा थोडासा दूर अंतरावर जाऊन पडतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते या ठिकाणी. बचे हुए 13 गेंदें जीतने के लिए 46 रनों की आवश्यकता है. एक शानदार मैच, क्रिकेट का महायुद्ध, क्रिकेट का महासमर. परेश झड़े गेंदबाजी करेंगे. स्ट्राइक पर बैटर अक्षय पाटिल. क्या बात है, क्या बात है. बहुत बढ़िया गेंदबाजी. अतिशय अचूक टप्प्यावर चेंडू टाकला आणि लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू होता. फलंदाजाच्या पॅडवर आदळतोय. अतिशय चांगल्या षटकाची पुन्हा एकदा साखरकर ब्रदर्स संघाला कमबॅक करून देणार आहे षटक. प्युअर गोलंदाजी आपण बघतोय. 3 धावा खर्च केल्यात. त्याचं पृथक्करण कशा पद्धतीचं आहे बघा. 2 षटके, 7 धावा आणि 1 विकेट्स. लाजवाब गोलंदाजी. गोलंदाजी आवडली असेल तर नक्कीच टाळ्या व्हायला हरकत नाही आहे या गोलंदाजासाठी. जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. यास चांगलं ॲप्रिशिएट करणं गरजेचं आहे या गोलंदाजाला, कारण फलंदाजाचं नंदनवन म्हणजे मानलं जातं ना, अशा विकेट्सवर त्याची गोलंदाजी बहारदार ठरते. आता 12 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे, म्हणजेच 2 षटकात 46 धावा. आणि किपिंगला पण कोण बघतोय, मास्टर माइंड लेजेंडरी क्रिकेटर मनेश भोईर या ठिकाणी मास्टर आहेत. आणि मास्टरचं माइंड सुद्धा, मास्टर माइंड सुद्धा आहे त्यांचं. अतिशय चांगला साई जिराडचा हा खेळाडू आपण बघतोय. आज यष्ट्यांच्या मागे लाल्या नावाने संबोधलं जातं त्यांना. मास्टर अशी कित्येक टोपण नावं त्यांच्याकडून बघतो आपण. 4थं षटक कोणाच्या हातात सोपवलं जाते. प्रणय टेंगले, ज्याने अतिशय चांगल्या पद्धतीने वीर दमदार आमदार प्रीमियर लीग गाजवली होती, असा प्रणय टेंगले गोलंदाजीसाठी येतोय. यस सर, आज जिनका जन्मदिन है राकेश जी चौहान सर, इनके माध्यम से इस अलीबाग, इस कोहली प्रीमियर लीग 2025 अलीबाग, मुरुड, रोहा, ये 3 तालीकों के जो खिलाड़ी है जो अर्धशतक लगाएगा उनके लिए 5200 रुपए का कैश प्राइज होगा. जन्मदिन के अवसर पर जापाना तुसी ग्रेटो तोहफा कबूल करो. गेंद गई मिड विकेट बाउंड्री लाइन के पार. एक शानदार षटकार. काय घाबरू नका अजिंक्य, जुना बॉल देणार आहोत, फक्त भिजला तरच नवीन आहे. काय टेन्शन घेऊ नका. खेळाडूंचा आम्ही मागणीचा विचार करतोय. आलेला आहे मॅच बॉल? नाही आलेला नाही, तिथे प्रॅक्टिस चालू आहे. इस छक्के के साथ स्कोर जा पहुंचा है स्कोर कार्ड पर 31 रन. बचे हुए 11 गेंदे, 40 रनों की आवश्यकता है. कोहली प्रीमियर लीग 2025. ओहो, फिर से एक बार जल में डालने की कोशिश. लैला के शादी में लफड़ा हो गया. लैला के शादी में लफड़ा हो गया. रिकी बेंडे इतना भागा कि लंगड़ा हो गया और गेंद गई बाउंड्री लाइन के पार. चौकार. झालं माहिती आहे, चांगला प्रणयने चांगलं कमबॅक केलं होतं. अतिशय चांगला भेदक चेंडू टाकला होता, परंतु दुर्दैव क्षेत्ररक्षकाचं पाय घसरला, पडला, तुझ्या भाषेत लंगडा हो गया. पण 4 धाव मात्र सुदैवी चौकार मिळतोय तो प्रदीप स्पोर्ट साखर संघाला. क्या बात है. अतिशय अचूक टप्प्यावर वाईड यॉर्कर डिलिव्हरी, अप्रतिम डिलिव्हरी. फलंदाज सफल झाला होता ऑफसाईडच्या बाहेर. आणि तेवढ्याच अंतरावर आपण टेक्नॉलॉजी बघितली ना इंटरनॅशनल. मी अगोदरच म्हटलं होतं की
धावा किती काढलेल्या आहेत, चेंडू कसा आहे आणि त्या पद्धतीचा हा चेंडू बघायला मिळाला. निर्धाव चेंडूची सांगता झालेली आहे. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या आहे 35 धावा. अद्यापही 36 धावांची आवश्यकता आहे 9 चेंडूत. बहुत बढिया गेंद, अतिशय चांगलं सूझबूझ. मी प्रणय टेंगलेची खरोखर कौतुक करावं लागेल. पहिल्या चेंडूवर षटकार, दुसऱ्या चेंडूवर चौकार गेल्यानंतर सुद्धा त्याने कोणताही दबाव आपल्यावर निर्माण करून दिलेला नाहीये. घसवड गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू चांगली गोलंदाजी करतोय. घसवड गावाचं नाव कुठल्याही प्रीमियर लीग मध्ये घसवडचे खेळाडू जास्त दिसत नाहीयेत, परंतु आज मात्र या घसवड गावाचं नाव सुद्धा या मैदानावर दिसतोय. मागच्या मॅच मध्ये सुद्धा फलंदाजी करणाऱ्या संघात होता, आता सुद्धा आहे. याही वेळेला जोरकस मारण्याचा प्रयत्न, फटका फसला. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. आयुष कोणतीही चूक करत नाही. क्या बात है, बहुत बढ़िया कॅच. आणि फलंदाज अक्षय पाटील बॅक टू द डगआउट. चेंडू 35 धावेंची आवश्यकता है. बचे हुए 7 गेंदे 35 रनों की जरूरत. टोटल टीम का स्कोर जा पहुंचा है 36 रन. 71 रनों का टारगेट सेट किया है. बचे हुए 7 गेंदे 35 रनों की जरूरत. 7 चेंडू 35 धावेंची आवश्यकता. महत्वपूर्ण आहे. अजिंक्यला स्ट्राईकवर असणं गरजेचं होतं, परंतु अजिंक्य नॉन स्ट्राईकला आहे. परंतु तरी सुद्धा ते साथी जो फलंदाज होते ना, ते चांगले खेळाडू होते, परंतु आज मात्र अक्षयच्या बॅटमधून फटक्यांची आतिषबाजी जी अपेक्षित होती ती दिसलेली नाहीये. नो प्रॉब्लेम, नेक्स्ट टाइम चांगली होईल. अशांक साखरकर खत्री जो गोलंदाजी म्हणून ओळखला जातो, परंतु त्याच्याकडून कित्येक मोठे स्ट्रोक्स चांगल्या फलंदाजीच्या बॅट माध्यमातून सुद्धा आपण बघत असतो. 7 चेंडू 35 धावांची आवश्यकता. 7 गेंदे 35 रनों की जरूरत. स्ट्राइक पर बैटर आशांक साखरकर. गेंदबाजी प्रणय टेंगले, दसवड़ गांव से बिलोंग करने वाले गेंदबाज फिर से एक बार अपने ओर की. अगली गेंद, ओहो, इस बार देखिए आउटसाइड ऑफ स्टंप, लाइन पकड़कर गेंदबाजी की. पहली 2 गेंदें खराब डाली, पर उसके बाद 4 गेंदें क्या कमबैक किया गेंदबाज प्रणय टेंगले ने. कमाल की गेंदबाजी. बचे 6 गेंदें 35 रनों की आवश्यकता है. एक शानदार मैच कोहली प्रीमियर लीग 2025 सीजन फर्स्ट का ये थरार है. रामा पाटिल मित्र मंडल थल बाजार इनके सौजन्य से आयोजित की हुई प्रतियोगिता. 3 तालुके को एक साथ लाने की संकल्पना रोहा, अलीबाग और मुरुड, और इन 3 तालुके को मिलकर एक बड़ा आयोजन हम देख रहे. कोहली प्रीमियर लीग 2025 का ये थरार. आणि गोलंदाजीसाठी साखरकर ब्रदर्सचे आयुष साखरकर गोलंदाजीसाठी आलेले आहेत. 6 चेंडू 35 धावांची आवश्यकता आहे. समोर अजिंक्य वैती आहे, परंतु आयुष सुद्धा आता काही बघितला आपण स्पर्धा झाल्या, त्यामध्ये लेदर क्रिकेट स्पर्धा जी आता झाली होती खानावच्या मैदानात, त्यामध्ये अनफॉर्च्युनेटली मधले त्यांचा रनरअप झाले होते. ते द्वितीय क्रमांक आला होता. अनफॉर्च्युनेटली 2 धावांनी त्यांचा 1 धावेने पराभव झाला होता. अभी 11 संघाने त्यांचा पराभव केला होता, पण 1 धावेने. परंतु सामना अतिशय रोमांचक ठरला होता. त्या संघाचे अविर्भाज्य भाग होते. पहिल्याच मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब सुद्धा आयुष साखरकरला मिळाला होता, ऑलराऊंडर परफॉर्मन्स म्हणून. आता बघूया गोलंदाजी कशा पद्धतीने टाकेल. 6 चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता. पहिला चेंडू अतिशय लाजवाब चेंडू. आयुष साखरकर याचा टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघतोय. अजिंक्य सारख्या फलंदाजाला बांधून ठेवण्यात यश प्राप्त केले. एब्सोल्युटली सर, मैं भी वही कहने वाला था कि अजिंक्य वैद्य का ऐसे खिलाड़ी है जो अच्छे अच्छे गेंदबाजों के छक्के छुड़ाते हैं, और उनके सामने आयुष साखरकर की पहली गेंद कमाल की गेंद. ओहो, फिर से एक बार देखिए, सेम लाइन ऑन लाइन, सेम कॉपी बुक स्टाइल गेंदबाजी करते हुए आयुष विकास साखरकर. कमाल की गेंदबाजी. पहिल्या 2 चेंडूंवर खरोखर सुंदर गोलंदाजी केलेली आहे. थोडंसं आयुष्य गोलंदाजीचा शेवटचा क्षण बघितलं ना, असं वाटतं की चेंडू फिरवतोय शेवटच्या क्षणाला, आणि त्या पद्धतीने टप्पा सुद्धा अचूक पद्धतीने टाकलेला आहे. अप्रतिम अशी गोलंदाजी 2 चेंडूंवर बघायला मिळाली. पुन्हा एकदा फलंदाजाला जखडून ठेवलंय. 1 धावेपेक्षा जास्त धावा निघणार नाहीयेत त्या चेंडूवर, याची सुद्धा खबरदारी केलेली आहे, आणि संघाला आपल्या बाजूने सामन्याला सुद्धा झुकवण्यात यशस्वी ठरलेले आहेत आयुष विकास साखरकर. क्या बात है, बहुत बढ़िया गेंदबाजी यहाँ पे. आज मात्र चांगली गोलंदाजी करताना दिसतोय. प्रदीप स्पोर्ट्स संघ अतिशय चांगला तगडा संघ आहे, परंतु आज त्यांना पहिल्या फेरीत पुन्हा एकदा 4थ्या चेंडूवर चांगला टप्प्यावर गोलंदाजी केलेली आहे. निर्धाव चेंडू नाही, 1 धाव मात्र मिळते आशांकला, परंतु 1-1 से काम अभी बनने वाला नहीं है. अभी जीत का अंतर भी बहुत हो चुका है. अतिशय चांगली गोलंदाजी, 2 चेंडू आणि महज औपचारिकता.
यस फिर से एक बार 6 गेंदे 35 रनों की आवश्यकता थी। आयुष साखरकर को गेंदबाजी के लिए दावत दी और क्या शानदार गेंदबाजी, पर इस बार अजिंक्य वैदी का बल्ला हल्ला बोल करता हुआ 5वीं गेंद पर दिखाया आसमान, गेंद गई सीमा पार। षटकार डीजे। तो सर्वांच्या कोळ्यांचा आराध्य दैवत पुढचा चेंडू, क्या बात आहे, काटकोनामध्ये चेंडू वळवतो, म्हणजे आउटस्विंग पद्धतीचा, काटकोनात नाहीये परंतु आउटस्विंग पद्धतीचा हा चेंडू टाकला होता, यशस्वी ठरला। शेवटचा चेंडू निर्धाव गेल्यानंतर षटकाची समाप्ती आणि साखरकर ब्रदर्स संघाने अतिशय चांगल्या पद्धतीने पहिल्या सामन्यामध्ये विजय प्राप्त केलेला आहे। धन्यवाद। या पण आज तिन्ही दिवस आपली उपस्थिती या ठिकाणी आवश्यक आहे। थँक्यू सो मच सरपंच साहेब, आपण सुद्धा तिन्ही दिवस आपली उपस्थिती असेल अशी आशा धरतोय। तिन्ही दिवस आपण यायचं आहे, जेव्हा वेळ असेल तेव्हा आपण या आणि या मैदानामध्ये खेळाडूंचं या ठिकाणी प्रोत्साहन द्या त्यांचं। थँक्यू सो मच डीजे मास्टर।